नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण अनेकदा आपला ईमेल आयडी बदलतो, पण बँक खात्यामध्ये तो अपडेट करायला विसरतो. जर तुमचं HDFC बँकेत खाते असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर बसल्या फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा नवीन ईमेल आयडी कसा अपडेट करू शकता, तेही मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर करू शकतात. तर सर्वात आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, आपल्या मोबाईलमधील गुगल अकाउंट ओपन करा. गुगल अकाउंट ओपन केल्याच्या नंतर HDFC इन्स्टा सर्व्हिसेस असं टाईप करा, त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपली अजून एक वेबसाईट येईल www.hdfc.bank.in, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर वरती घ्या, आपल्याला असे ऑप्शन दिसतात: अपडेट, मॉडिफाय, ॲड्रेस चेंज, रिक्वेस्ट फॉर चेकबुक, डेबिट कार्ड पिन चेंज, होम लोन, आधार सीडिंग, नेम ॲडिशन, अपडेट ईमेल आयडी. आता आपल्याला अपडेट ईमेल आयडी करायचं आहे, त्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर लेट्स बिन करा. लेट्स बिन केल्याच्यानंतर तुम्ही बँक खात्याशी जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आयडेंटिफाय युजिंगसाठी डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड, कस्टमर आयडी तिन्हीपैकी कोणतंही एक आपण टाकू शकतो. तर आपण डेट ऑफ बर्थला सिलेक्ट करू. तिथं आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे आपली. त्यानंतर गेट OTP करा. गेट OTP केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी एक OTP येईल, जो तुम्ही आधी मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाका. OTP टाकल्याच्या नंतर कन्फर्म करा. आता तुम्हाला तुमची डिटेल्स इथं दिसून येईल. तुमचं नाव वगैरे दिसतं, कस्टमर आयडी दिसतं. आता एंटर युअर न्यू ईमेल आयडी, म्हणजे आता तुम्ही जो कोणता ईमेल आयडी चेंज केलाय किंवा बदललाय तो इथे आपल्याला ईमेल आयडी टाकायचा आहे, नवीन, जुना नाही टाकायचा. तर त्यामुळे बरोबर ईमेल आयडी टाका. कॅपिटल वगैरे जे काय आहे ते सेम टाका, चुकू देऊ नका. तर ईमेल आयडी टाकूयात आपण. ईमेल आयडी टाका. त्यानंतर खालचं पूर्ण वाचून घ्या. व्हेरीफाय युजिंग OTP, म्हणजे तुम्हाला अजून एक OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. व्हेरीफाय युजिंग OTP वर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला OTP येईल 6 अंकी. तो 6 अंकी OTP इथं बरोबर टाकायचा आहे. OTP टाका. त्यानंतर सबमिट अँड कंटिन्यू वर टिक करा. सबमिट अँड कंटिन्यू वर टिक केल्याच्या नंतर युअर सेल्फ व्हेरीफाय. युअर सेल्फ व्हेरीफाय म्हणजे आता तुम्हाला डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग. डेबिट कार्डला सिलेक्ट करा. डेबिट कार्डचे पूर्ण डिटेल्स इथे टाकायचे आहेत. शेवटचे 4 आकडे टाकायचे आहेत डेबिट कार्डचे. एक्सपायरी डेट टाकायची आहे डेबिट कार्डवर असते आपली एक्सपायरी डेट. पिन टाकायचा आहे आपला डेबिट कार्डचा. कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्याच्या नंतर हे बघा मित्रांनो, स्क्रीनवर आपल्याला ईमेल आयडी अपडेट रिक्वेस्ट सबमिटेड. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ईमेल आयडी ऑनलाईन पद्धतीने अपडेट केल्याच्या नंतर बँकेच्या सिस्टीममध्ये तो अपडेट होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.